तर मित्रांनो, फायनली टेंट लावून झाला आणि ॲक्च्युली टेंट 7 वाजता लावून झाला आणि आमचे भाऊसाहेब आलेले आहेत. वेलकम 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 टू पावना लेक. भारी आहे ना थंडी, मस्त. गरम आहे भाजी तसं कशी? खायला सुरुवात कर बाबा. भाजी कशी आहे बघ, आहे का चांगली? नमस्कार मंडळी. मागच्या भागामध्ये तुम्ही पनवेल ते पावना लेक असा प्रवास पाहिलात. अतिशय सुंदर आणि शांत वातावरणात निसर्गाच्या कुशीत कॅम्पिंगचा आनंद घेण्यासाठी मी पावनाच्या निसर्गरम्य वातावरणात आलेलो आहे. पावना धरण हे लोणावळा भागातील पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय सुंदर, शांत, निसर्गरम्य असे ठिकाण आहे. तर मित्रांनो, आपण फायनली कॅम्प वांडी पावना लेक या ठिकाणी आलो आहे कॅम्पिंगला. माझ्या मागे बघू शकता तुम्ही की कशी जागा आहे. जागा खूप छान आहे, खूप मस्त आहे. तर आता मी खाली आलो आहे तळ्याच्या बाजूला. हे बघा, हे आहे पावना लेक आणि मस्त असे पक्षी वगैरे पाण्यामध्ये दिसतात. आजूबाजूला बरेच कॅम्पिंग दिसते, साईडला पूर्ण कॅम्पिंग दिसते बघा. आणि इकडे मस्त सूर्य अस्ताला चाललाय, मी दाखवतो तुम्हाला. हे बघा किती भारी सनसेट होतोय ना. इथे आपल्या परिवारासोबत तसेच मित्रमैत्रिणींसोबत आनंद लुटण्यासाठी अतिशय सुंदर अशी जागा आहे. पर्यटनाच्या दृष्टीने नावाजलेले ठिकाण म्हणजेच पावना धरण. तर मी उमेश कदम तुमचं स्वागत करतो या एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि UK राईड्स या चॅनलला सबस्क्राईब करा. पावना धरणाच्या कुशीत पाण्याच्या काठावर बाजूला असंख्य कॅम्पिंग येथे पाहायला मिळतात. अतिशय सुंदर आणि फ्रेंडली वातावरणात मी आज थांबलो आहे, ते कॅम्प वांडी पावना लेक या ठिकाणी. संध्याकाळचा सूर्य अस्ताला जात असताना वातावरण अगदी सोनेरी झालेलं दिसतंय. सूर्यास्त होत असताना थंडी देखील तेवढीच वाढत होती. आता वेळ आली होती ती आपला टेंट लावायची. चला तर मग पटकन टेंट लावून घेऊ.
तर मित्रांनो, फायनली टेंट लावून झाला आणि ॲक्च्युली टेंट 7 वाजता लावून झाला आणि थोडं बसलेलो, थोडं आवराआवर करत होतो, सगळ्या वस्तू ठेवत होतो जागेवरती आणि भावाला फोन केला. भाऊ येणार आहे बोलला, एक अर्ध्या तासात पोहोचेल बोलला. बघू किती वाजता येतोय, तोपर्यंत मी टेंट दाखवतो तुम्हाला आतमधून कसं आहे. तर हे बघ, वर बघताय बल्ब आणला येताना. त्यानंतर इकडे बघा तुम्ही, इकडे मी टॉप बॉक्स ठेवलाय, इथे जॅकेट ठेवलंय, जॅकेटच्या मागे बॅग आहे, त्याच्यामध्ये मी अंथरून ठेवलंय. इथे हेल्मेट आहे, पाण्याची बॉटल, मोबाईल चार्जिंगला लावलाय मी आणि तो आहे आपल्या माईकचा केस आहे चार्जिंग. तिथे टँक बॅग आहे आणि येताना स्प्राईट आणलेली. आणि हे बघा, शूज मी आता ठेवलेत बाहेर. असा काही आपला टेंट आहे. चला तर थोडा बाहेर निघतो, थोडं बघू आता भाऊ कधी येतोय, तोपर्यंत थोडा मोबाईल चार्जिंग होऊ दे. 2 मिनिटं आपण बाहेर दाखवतो मी तुम्हाला. बाहेरचं ऑलरेडी तुम्ही बघितलंय, तरी पण दाखवतो. हे बघा, बाहेरचं वातावरण बघा किती मस्त आहे, बाहेर किती भारी दिसते बघा. तर शूज घालूया आधी. शूज थंड झाले, बाहेर थोडा वेळ ठेवले तर थंड झाले. खूप सर्दी आहे, थंडी आहे इथे. ऍक्च्युली स्लीपर किंवा स्नीकर्स आणायला पाहिजे होते. प्रत्येक वेळी आपल्याला शूजच घालावे लागते, एवढी थंडी आहे. बापरे, रात्री काय होईल नाही सांगता. कसा वाटला एकंदरीत कॅम्पिंगचा हा फार्म? तर पाठीमागे माझ्या बघा पूर्ण कोनिकल शेक आहेत. 1 2 3 4 5 5 आहेत टेंट आहेत, कोनिकल शेक 5 टेंट. त्याच्यानंतर इकडे तुम्ही बघितलं तर इथे कॅन्टीन आहे यांची, म्हणजे इथे तुम्ही जेवू शकता, थोडं गप्पा मारायला बसू शकता. आणि या साईडला टॉयलेट आहे, टॉयलेट वॉशरूम आहे. ते कॅम्पिंग साठी जागा आहे बघा. तर मित्रांनो, भाऊ आलेला आहे आता, गाडी दिसते, गाडीची लाईट दिसले. बरीच रात्र गेले मरे. काय दिसतंय का? येऊ दे खाली. हेल्मेट घे आतमध्ये विक्रम, आता थंडी वाजायला लागली. आणि आमचे भाऊ साहेब आलेले आहेत. वेलकम 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 टू पावना लेक. भारी आहे ना थंडी, मस्त. चला, कसा झाला प्रवास? मी किती वाजता आलो? 5 वाजता आलो इथे, 5 वाजता आलो. बरं वाटलं? बरोबर आलास तू. हा, मी ठेवलंय तिकडे सगळं आतमध्ये लावून. आता तो जेवायचं, बघूया किती वाजता जेवण वगैरे.
आम्हाला इथे काही मित्र भेटले. त्यांच्यासोबत आम्ही मिक्स होऊन गप्पा गोष्टी केल्या, थोडा एन्जॉय केला, एकंदरीत धमाल केली. लहान मुलांसाठी म्हणा किंवा सर्वांसाठी बरेच खेळाची साधने इथे उपलब्ध आहेत. बॅडमिंटन, कॅरम, क्रिकेटचे साहित्य, आर्चरी, टेबल टेनिस असं बरंच काही. तर रात्रीचे आत्ता 10:12 झालीत. हे बघा मोबाईलमध्ये दिसतं आहे आणि आपलं जेवण आलेलं आहे. तर आजचं जेवण काय आहे? चपाती, पनीरची भाजी, डाळ, बटाट्याची भाजी आणि राईस. तर एवढं सगळं जेवण आहे आमचं. आणि थंडी एवढी बेकार लागते आहे ना, कुडकुडायला होते अक्षरशः. अवस्था बघा, हात बघा कसे झाले थंडीने. चला आता जेवूया. आणि आता काय नाही, आता फक्त जेवायचं आणि झोपायचं. काय मजा मस्ती करून झाली ऑलरेडी, खेळून बिळून झालेलं आहे. आर्चरी, टेबल टेनिस, बॅडमिंटन, कॅरम सगळं झालं. आता जेवूया, आधी जेवण करूया आणि मग बाकीच्या गोष्टी, गोइंग टू स्लीप, बाकीच्या गोष्टी. हे बघा सुरुवात करूया. सुरुवात करचं. गरम आहे भाजी तसं कशी? खायला सुरुवात कर बाबा. भाजी कशी आहे बघ, आहे का चांगली? मी पण बघतो, ट्राय करतो. आहे. चांगली आहे, चांगलं आहे. चला जेवून घेतो. छान आहे पनीरची भाजी पण. दाल तडकामधली मिरची बघा. भेटूया थोड्या वेळाने. सकाळचे 8 वाजलेत आणि खूपच थंडी आहे. भरपूर रात्री पण एवढी खतरनाक थंडी होती ना, जबरदस्त थंडी होती. तर रात्री आम्ही नाहीच म्हटलं तरी 11:30 वाजेपर्यंत जागे होतो. 11:30-12 वाजेपर्यंत. त्याच्यामध्ये थोडंसं आर्चरी खेळलो, बॅडमिंटन खेळलो, थोडं शेकोटीला बसलो. त्या चेअर दिसत आहेत तिथे रात्री शेकोटी घातली होती. शेकोटीला बसलो, नंतर मग झोपलो आम्ही. आणि एवढी भयानक थंडी होती ना, जबरदस्त थंडी होती. अक्षरशः अशी बोट अशी वाकडी झालेली, एवढी खतरनाक थंडी होती. तर आता उठलो आहे सकाळी आणि वातावरण बघा आजूबाजूला, सगळं मस्त दिसतंय. हे बघा शेजारी पण उठलेत आणि इथे बघा कायाकिंग चालू झालंय, चालू केलंय सकाळी सकाळी कायाकिंग. तर कसा वाटला हा परिसर, हा एरिया, पावना लेकचा
हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. समोर बघा कसा भारी दिसते सुका. आय थिंक हा तुंगी आहे वाटतं, काल आपल्याला येताना दिसलेला तो. आता बघा तिकडे कायाकिंगला निघालेत, बोट दिसत असेल. सकाळी मस्त पक्षी आलेले इथे, जबरदस्त. तर बघा सगळं वाइंड अप करून झालेलं आहे, ते सगळं ठेवलं आहे भावाने. पण थोडंसं टेंट आहे ना, सुकायची वाट बघतोय. हे थोडंसं ओलं आहे, रात्री एवढा दव पडला की पूर्ण ओलं झालं आहे सगळं. हे बघा हे ओलं झालं आहे, थोडं सुकायची वाट बघतो. आणि मग थोडं सुकलं की आपण लगेच पुन्हा आपलं टेंट वाइंड अप करून टाकू. आणि इकडून मस्त सूर्य आलाय तर एकदम भारी दिसतंय लुक. व्ह्यू बघा किती मस्त दिसतंय. पोहे आणि काय आहे, ब्रेड जाम. या ठिकाणी जेवण नाश्ता खूप सुंदर आहे. ही जागा देखील फारच छान आहे. अगदी पाण्याच्या जवळ असल्यामुळे थंडी भरपूर प्रमाणात असते. दोघांचे जेवण आणि नाश्ता आणि जागा याचे भाडे फक्त 1500 रुपये घेण्यात आले. हा टेंट आमचा स्वतःचा होता. एवढ्या गाड्या होत्या, एवढ्या बाईक्स आणि कार इथे होती. आणि हा व्ह्यू बघा, जागा पण बघा किती भारी आहे, मस्त. चला आता काय करतो, गाडी थोडी खाली नेतो, सगळं वाइंड अप करतो, त्याच्या गाडीवर लोड करतो आणि मग आपण निघू आपल्या घरी. म्हणजे आजचा व्हिडिओ जो आहे हा आपण इथे एंड करू. तो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन जोशामध्ये. तोपर्यंत मी उमेश कदम तुमची रजा घेतो. धन्यवाद. एका दिवसाच्या कॅम्पिंगसाठी खूप सुंदर जागा मिळाली. टेंट स्वतःचा असल्यामुळे थोड्या प्रमाणात पैसे देखील वाचले. ही जागा तुम्हाला आवडली असल्यास नक्की भेट द्या. जेवणामध्ये तुमच्या ऑर्डरप्रमाणे व्हेज किंवा नॉनव्हेज बनवून दिलं जातं, त्यामुळे तर नक्की भेट द्या. कॅम्पिंगचा टायमिंग संध्याकाळी 4 ते सकाळी 11 वाजेपर्यंत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कॅम्प वाइंडी पावना लेक या ठिकाणी नक्की भेट द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तर भाऊ जाईल पुण्याला आणि मी आता जाईल डायरेक्ट मुंबईला. सो आमचा दोघांचा पण रूट इथूनच वेगळा होणार आहे, 100 मीटर नंतर.